नमस्कार मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत प्रबोधन युग म्हणजेच सामाजिक धार्मिक सुधारणा आणि सांस्कृतिक जागृती होय मित्रांनो, लक्षात घ्या, आपण भारत देशामध्ये राहतो आणि भारतात राहत असताना आपण वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळ्या धर्म आणि वेगवेगळ्या पंथाचे आपण लोक आहोत. तर ज्या वेळेस ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन आलं, त्या आगमनापूर्वी जितक्याही भारतावर जितक्याही काही परकीय शक्त्या आल्या होत्या त्या सर्व इथे मिसळून गेल्या होत्या, मिसळून या ठिकाणी एकरूप झाल्या होत्या. मुघल असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, तर ते जरी आले होते ते या भारताच्या मातीशी एकरूप झाले होते आणि एक संमिश्रण, एक संस्कृती त्या ठिकाणी तयार होत होती. तर यामध्ये काय झालं, पहिल्यांदा एक असे परकीय लोक आले होते इथे राज्य करायला की जे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय भिन्न होते, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या भारतीयांपेक्षा खूप पुढे होते आणि म्हणून भारतावर त्यांच्या प्रभावामुळे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा होऊ लागल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी सांस्कृतिक जागृतीसुद्धा होऊ लागली. आता लक्षात घ्या, धार्मिक सुधारणा म्हणजे धर्माविषयक सुधारणा. इथे कोणते कोणते धर्म होते, तर या धार्मिक सुधारणेमध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, त्याचबरोबर या ठिकाणी इतर जे काही पारशी धर्म वगैरे असतील, तर या धार्मिक सुधारणा या ठिकाणी होऊ लागल्या. त्यातल्या त्यात सामाजिक सुधारणा म्हणजे आपल्या विवाह पद्धती असतील, त्या ठिकाणी नातेसंबंध असतील, इतर काही सामाजिक घटक असतील, समाज व्यवस्था असेल, जाती व्यवस्था वगैरे वगैरे, तर याच्यामध्ये सुद्धा फरक व्हायला लागला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक जागृती निर्माण झाली. याच्यापूर्वी भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक होते, तर या संस्कृतींचे सिम्बॉल्स तयार झाले, सांस्कृतिक संघटना तयार झाले. सांस्कृतिक संघटनेतर्फे त्यांना एक आयडेंटिटीचं एक त्या ठिकाणी उत्तेजना त्याला द्यायला लागली. तर हे सर्व सांस्कृतिक जागृतीमध्ये मोडत होतं. म्हणून या सर्व तिघांचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक जागृतीचा अभ्यास आपण या आजच्या लेक्चरला करणार आहोत. मित्रांनो, या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेची चॅप्टरला सुरुवात करण्याआधी आपण या भारताची जी स्थिती होती, ती भारताची स्थिती कशी होती हे आधी जाणून घेऊया. लक्षात घ्या, ब्रिटिश येण्याच्या आधी भारत जो होता, प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतींचा विकास होत गेलेला होता आणि त्यानुसार इथलं स्थापत्यशास्त्र असेल, इथली कला असेल, इथलं शिक्षण असेल, यांच्यामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे प्रभाव पडून त्या ठिकाणी त्याचं स्वरूप बदलत होतं. तर अशा वेळेस भारत आणि जर युरोपची तुलना केली तर या युरोप आणि भारताच्या तुलनेमध्ये तुम्हाला दोन गोष्टी येतील की भारताची स्थिती त्यावेळेस काय होती आणि युरोपची स्थिती त्या साम्राज्यवादी कालखंडामध्ये, वसाहतवादी कालखंडामध्ये काय होती. आता आपण चर्चा करूया की भारताची स्थिती नेमकी कशी होती. मित्रांनो, लक्षात घ्या, भारताच्या स्थितीमध्ये तीन आपल्याला मोठे पॉईंट दिसतील. यामध्ये पहिली गोष्ट विषमता खूप होती. ठीक आहे, विषमता म्हणजे कशी, सगळ्यात आधी पहिली गोष्ट होती जाती व्यवस्था. आता ही जी जाती व्यवस्था होती, ही जाती व्यवस्थेमुळे समाजातला जो तळागाळातला वर्ग होता हा भरडून निघाला होता, दळून निघाला होता. तर याच्यामुळे जी जाती व्यवस्था एक प्रकारची उतरती असे त्या ठिकाणी स्लोप होता की ज्या उतरत्या स्लोपमध्ये जर आपण वर्णव्यवस्थेचा विचार केला तर या ठिकाणी ब्राह्मण, या ठिकाणी क्षत्रिय, या ठिकाणी वैश्य, या ठिकाणी शूद्र आणि त्याखाली अस्पृश्य म्हणजे अनटचेबल्स, अशी त्या ठिकाणी जातीव्यवस्था हिंदू धर्मामध्ये होती. ही जातीव्यवस्था फक्त हिंदू धर्मामध्ये होती का, असं नव्हतं. जातीव्यवस्थेमध्ये मुस्लिम धर्मसुद्धा होता. मुस्लिम धर्मात सुद्धा त्याच प्रकारची जातीव्यवस्था अस्तित्वात होती. शीख धर्मात सुद्धा त्या ठिकाणी जातीव्यवस्था या ठिकाणची अस्तित्वात होती. तर या जातीव्यवस्थेमुळे काय झालं होतं, तर समाजामध्ये एकरूपता नव्हती, समाजामध्ये एकसंधपणा नव्हता, एकरूपता नव्हती. त्याचबरोबर रोटी व्यवहार, बेटी व्यवहार हे सुद्धा नव्हते. आता रोटी व्यवहार, बेटी व्यवहार काय असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा शब्द ऐकला असेल. रोटी व्यवहार म्हणजे हा संपूर्णतः व्यवसायाशी संबंधित प्रश्न आहे. व्यवसाय म्हणजे समजा एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी मडकी बनवण्याचं काम करतोय, तर त्या मडकी बनवणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी अधिकार नव्हता की तो जाऊन मंदिरामध्ये, त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये जाऊन त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी पूजेचं काम करू शकतो किंवा तो शिक्षण देण्याचं काम करू शकतो. असा अधिकार किंवा अशी एक त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी कायम केलेली नव्हती. बेटी व्यवहार म्हणजे समजा एका जातीतला व्यक्ती दुसऱ्या जातीतल्या मुलीशी विवाह करू शकत नव्हता. त्याला जर विवाह करायचा असेल तर तो त्याच्याच कम्युनिटीतल्या एखाद्या मुलीशी किंवा मुलीशी, जर मुलगी असेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी अशी व्यवस्था होती. आता ही सगळी जाती व्यवस्थेची बाजू होती. जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये एकसंधता नव्हता. जाती व्यवस्थेबरोबर धर्मभेदसुद्धा होते. धर्मभेद काय होते, तर धर्मभेदामध्ये आपल्याला दिसून येते की या ठिकाणी हिंदू मुस्लिम जे होते यांच्यामध्ये एकरूपता नव्हती. म्हणजे रोटी व्यवहार, बेटी व्यवहार जो ऐकलं तर एक सोबत जेवणसुद्धा त्या ठिकाणी कमी करायचे नाही. खूप सारखे जाचक अटी होत्या, जाचक बंधनं होती आणि याच्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये संकुचितपणा आलेला होता, एकसंधपणा नव्हता.
याच्या तुलनेमध्ये युरोपमध्ये तशी जातीव्यवस्था नव्हती. जातीव्यवस्थेमध्ये सगळ्यात शेवटचं जे काही टोक आहे ते म्हणजे अस्पृश्यता. ठीक आहे. आता अस्पृश्यता ही मानवाला काळिमा फासणारी गोष्ट आहे. अस्पृश्यता म्हणजे नीट लक्षात घ्या की जे अस्पृश्य होते त्या अस्पृश्यांना त्या ठिकाणी टच केल्यावर सुद्धा त्या ठिकाणी ते पाप समजत असत आणि खूप जाचक अशा अटी लावल्या होत्या. त्यामुळे अस्पृश्य तळागाळातले जे लोक होते बिचारे त्यांना त्या ठिकाणी स्वतःचं उत्थान करण्याचं, विकास करण्याचं त्या ठिकाणी कुठलीही संधी मिळत नव्हती. त्यांना गावकुसाबाहेर राहावं लागत होतं. पानवट्यांचं त्यांना सार्वजनिक पानवट्याचा उपयोग वगैरे करता यायचा नाही. मग या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कशा पद्धतीने स्वतःचा विकास करेल. त्यामुळे असा वर्ग भारतीयांपासून जे त्या ठिकाणी सो कॉल्ड उच्चवर्णीय होते त्यांच्यापासून दूर गेला. आणि ज्यावेळेस ब्रिटिशांचं आगमन झालं, ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना फौजेमध्ये नोकरी मिळाली, संस्थानिकांमध्ये सरकारी ठिकाणी त्यांना कामं मिळाले, तर त्याच्यामुळे त्यांनी ब्रिटिश सत्तेला समर्थन केलं. कारण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मानाचा त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली होती. तर हे सगळे विषमतावादी मुद्दे होते. मुद्द्यांमध्ये आपल्याला स्त्रियांना कसं सोडता येईल यामध्ये एवढ्या सगळ्यांपेक्षा स्त्रियांची सुद्धा जी परिस्थिती होती अतिशय कठीण परिस्थिती होती. स्त्रियांना त्या ठिकाणी शिक्षणाचा हक्क नव्हता. जर शिक्षण मिळेल तर काहीतरी उच्चवर्णीय लोकांमध्ये स्त्रियांना शिक्षण होतं, ते सुद्धा थोडंफार. जर राजघराण्यातल्या स्त्रिया असतील तर युद्ध कौशल्य थोडंफार वाचलं नेणं, उच्च शिक्षण वगैरे त्या ठिकाणी कुठलीही परिस्थितीमध्ये स्त्रियांना शिक्षणाची व्यवस्था नव्हती. आणि त्यातल्या त्यात बालविवाह अशा अमानुष रूढी परंपरा होत्या. या रूढी परंपरामध्ये तुम्हाला काय दिसतील तर बालविवाह असेल, बालविवाहाबरोबर त्या ठिकाणी केशवपन असेल, केशवपनबरोबर सगळ्यात अमानुष परंपरा म्हणजे सतीप्रथा असेल, सतीप्रथेबरोबर बालहत्या असेल. ठीक आहे. बालहत्याबरोबर त्या ठिकाणी बळी, नरबळी प्रकार असतो बरं का, नरबळी. तर हे अमानुष प्रकार या सर्व ठिकाणी भारतामध्ये अस्तित्वात होते. बालविवाह म्हणजे मुलीचं वय कधी कधी 9 वर्ष असायचं, 7 वर्ष असायचं आणि 10 वर्ष असायचं. त्या मुलीचं वय, लग्नाचं वय असेल आणि इतकं कमी वय असल्यावर सुद्धा त्या मुलीचं लग्नाचं ज्या व्यक्तीबरोबर, ज्या पुरुषाबरोबर विवाह राहायचा त्याचं वय खूप जास्त असायचं. प्रौढ वर्गातले, प्रौढ वय असलेले माणूससुद्धा, खास करून ही गोष्ट उच्च जातींमध्ये पाहायला मिळायची. बंगालमध्ये, महाराष्ट्रामध्ये विडो मॅरेज त्याला इंग्रजीत म्हणतात. तर जवळजवळ 60-60 वर्षाचे पुरुष असायचे आणि 9-9, 10-10 वर्षाच्या मुलीशी त्यांचं लग्न व्हायचं. ज्यावेळेस नाना फडणवीस, जे पेशवाईमध्ये नाना फडणवीस होते, यांचं वय जवळजवळ 60च्या वर होतं आणि त्यांच्या जो शेवटची पत्नी होती तिचं वय काहीतरी 13 वर्षाच्या आसपास होतं. तर ही अतिशय चुकीची पद्धत होती. तर ज्या चुकीच्या पद्धतीमुळे काय व्हायचं लक्षात घ्या, जर त्या व्यक्तीची जर एज समजून घ्या 40 वर्ष असेल, 40व्या वर्षात जर तो विवाह करतो आहे 9 वर्षाच्या मुलीशी, जर त्यावेळेस तो 50च्या आत जर जात असेल तर त्या मुलीचं वय जवळपास 16-17 वर्षाच्या आसपास असायचं. तिने बालपणसुद्धा व्यवस्थित जगलेलं नसायचं. बालपणीच तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कामं सोपवली जायची. शिक्षणाचं खेळणं बागडण्याच्या वयामध्ये त्या मुलींचे विवाह व्हायचे आणि त्यांचे पती ज्यावेळेस त्यांची डेथ व्हायची याच्यानंतर या मुलींचं वय आलेलं असायचं, तर त्यांना वैधव्य पत्करावं लागायचं. आणि ठीक आहे, तुम्ही त्या व्यक्तीची डेथ झाल्यावर ती कमीत कमी विधवा म्हणून तरी चांगलं जगेल, पण तसं नव्हतं. त्यामध्ये आगीतून सुटून फुपाटात पडण्यासारखी गोष्ट होती. बालविवाह लागल्यानंतर त्यांना वैधव्य प्राप्त व्हायचं आणि जर उच्च वर्ग असेल तर त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं, उच्चवर्ण किंवा कनिष्ठ वर्गात सुद्धा विधवा विवाहाला संमती नव्हती. जर एखादी स्त्रीला वैधव्य प्राप्त होत असेल तर तिला बिलकुल त्या ठिकाणी विधवा पुनर्विवाह त्या ठिकाणी लागायचा नाही. ही खूप जाचक अशी प्रथा होती, जाचक बंधन होतं. दुसरी गोष्ट, त्या मुलीला सती जावं लागायचं. सती म्हणजे काय समजा, आता ही सती प्रथा तुम्ही ऐकलं असेल तरी पण शॉर्टमध्ये सांगतो. जर त्या तो जो पती असेल, तो पतीची डेथ झाल्यावर त्या मुलीला त्या पतीसोबतच त्या ठिकाणी त्या प्रेतावरती स्वतःला पेटवून घ्यायची. आता हे जी काही सती प्रथा होती ही स्त्रियांच्या मर्जीवर होती की त्यांना त्या ठिकाणी स्वतःला पेटवून घ्यायचं आहे किंवा स्वतःला चितेमध्ये जळायचं की नाही. परंतु असं नव्हतं की तिच्या मर्जीवर होतं. खूपदा, म्हणजे सगळ्याच ठिकाणी सतीप्रथा होतं असं नव्हतं, खूप ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणी होतं आणि ती कॉमन गोष्ट होती. त्या सतीप्रथेमध्ये काय व्हायचं, ती मुलगी जी असायची, जी पत्नी असायची त्या व्यक्तीची, जिची डेथ झाली, त्या मुलीला कधीतरी ढकलून दिलं जायचं आगीमध्ये. तिला त्या ठिकाणी गुंगीचे पदार्थ खायला दिले जायचे, प्यायला दिले जाते. तिला शुद्ध नसायचे आणि अशा वेळेस तिला त्या आगीत ढकललं जायचं. तिचा ओरडण्याचा आवाज होऊ नये म्हणून मोठमोठ्याने त्या ठिकाणी उद्घोष करण्यात यायचा, त्या ठिकाणी वाद्य वाजवण्यात यायची. तर जरी ती बाहेर आली तर तिला बांबूने, काठ्यांनी परत त्या आगीमध्ये टाकण्यात यायचं. तर अशा प्रकारे एक प्रकारची हत्या ती सतीप्रथा होती. तर हे अतिशय चुकीची प्रथा, परंपरा आपल्या भारतामध्ये होता. जर समजा ती स्त्री सती जात नाही आहे तर तिला केशवपन करावं लागायचं. केशवपन म्हणजे स्त्रियांचं सौंदर्य जे असतं, असं म्हटलं जातं की स्त्रियांचं सगळं सौंदर्य हे केसांमध्ये एकवटलेलं असतं.
तिचे केश कापून दिले जायचे, भुवयांचे सुद्धा केश त्यांच्या चेहऱ्यावर नसायचे आणि अशा स्त्रियांना व्हाईट कलरची साडी घालून आपलं संपूर्ण आयुष्य ते त्यामध्ये वैधव्य प्राप्त अवस्थेमध्ये संपूर्ण आयुष्य ते तसेच घालायचे. तर ही अतिशय अमानुष प्रथा होती. बालहत्येचं प्रमाण होतं, खास करून उत्तर भारतामध्ये बालहत्येचं आणि राजपुतानामध्ये बालहत्येचं प्रमाण खूप मोठं होतं. जर जन्माला आलेली स्त्री, जर जन्माला आलेलं बाळ जर स्त्री असेल, मुलगी असेल, तर तिला त्याच ठिकाणी तिचा मृत्यू करून दिला जायचा, तिला मारून टाकलं जायचं. ही अतिशय क्रूर प्रथा होती. दुसरी गोष्ट नरबळीची सुद्धा प्रथा होती. नरबळी म्हणजे खास असे काही ओकेजन्स असायचे, खास असे काही मौके समारंभ वगैरे किंवा काही यज्ञ वगैरे असायचा, त्यावेळेस माणसाची बळी दिली जायची आणि याच्यासाठी खास करून बालकं, लहान मुलं त्या ठिकाणी निवडले जायचे आणि या ठिकाणी बालकांना त्या ठिकाणी बली चढवलं जायचं. तर ही सगळ्या प्रथा ज्या होत्या, या सगळ्या प्रथांमुळे भारत मागे गेला होता. खूप जास्त प्राबल्य होतं रूढी परंपरांचं, धर्मग्रंथांमधल्या जे काही जुन्या गोष्टी असतील, चुकीच्या गोष्टी असतील, त्यांचं सुद्धा प्राबल्य होतं आणि पाश्चात्य शिक्षण, सायंटिफिक टेम्पर समाज, त्या ठिकाणी विज्ञानवादी विचारसरणीची बिलकुल त्या ठिकाणी तुम्हाला प्रभाव दिसणार नाही. अशा या कठीण काळामध्ये भारतीय समाज जो होता हा पूर्णतः भरडून निघालेला होता. तर त्याचमध्ये उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. नोकऱ्यांमध्ये राजदरबारमधले नोकऱ्या असतील, शासकीय नोकऱ्या असतील, तर या सगळ्या ठिकाणी उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. त्या ठिकाणी जे मागासवर्गीय लोक होते यांना नोकऱ्यांमध्ये समान संध्या नव्हत्या, मानाचं स्थान नव्हतं आणि उच्चवर्णीयांकडून सतत त्यांची अवहेलना, अपमान होत असे. त्यामुळे या सर्व ठिकाणी भारतामध्ये अतिशय विचित्र प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे नवीन नेतृत्व उदयाला येत नव्हते, त्या ठिकाणी प्रगती होत नव्हती. भारत जुन्या विचारसरणीमध्ये अडकून पडलेला होता. या भारताच्या तुलनेमध्ये युरोपाची स्थिती काय होती हे आता आपण बघूया. मित्रांनो, भारतापेक्षा युरोपाची स्थिती थोडी वेगळी होती. युरोपामध्ये काय झालं होतं लक्षात घ्या की भारतामध्ये ज्या प्रकारे धार्मिक रूढी परंपरा होत्या, अगदी तशाच रूढी परंपरा युरोपात सुद्धा होता. युरोप त्यापासून वेगळा सुटलेला नव्हता, परंतु युरोपामध्ये भारतापेक्षा आधीच त्यामधून ते निघाले होते. मार्टिन लुथर किंगने धार्मिक जे काही गुरु होते, धर्मगुरू, पोप वगैरे होते, यांच्या अस्तित्वाला, यांच्या एकाधिकारशाहीला, मक्तेदारीला आव्हान दिलं होतं आणि आव्हान दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रोटेस्टंट नवीन पंथ उदयाला आला, जेजुईट पंथ उदयाला आला. हळूहळू युरोपमध्ये विज्ञानवादी विचारसरणी त्या ठिकाणी पकड धरू लागली, विज्ञानाचा प्रसार व्हायला लागला, हळूहळू नवीन शोध लागायला लागले. याचा प्रभाव संपूर्ण युरोपामध्ये पसरला आणि नवीन शोधांना उत्तेजना द्यायला लागली. विज्ञानवादीचा विचारसरणीचा प्रसार होऊ लागला. तुम्हाला माहिती आहे, गॅलिलिओ वगैरे यांनी दुर्बिणीचा शोध लावला, ग्रह ताऱ्यांची स्थिती तयार केली, त्याच्यानंतर त्यांनी तसे स्वतःचे सिद्धांत मांडले. न्यूटन आला, लुई पाश्चर वगैरे खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांनी त्या ठिकाणी विज्ञानाचा प्रसार केला. आणि याच्यामुळे काय झालं की ज्या धार्मिक पद्धतीने, ज्या परंपरावादी विचारसरणीने विचार करून जी काही समाज रचना होती ही त्या ठिकाणी मोडून पडली. मग अंधश्रद्धा ज्या असतील, धार्मिक चुकीच्या रीती असतील, परंपरा असतील, यांचं स्थान आता नवीन विज्ञानवादी समाजव्यवस्थेने घेतलं आणि त्यांनी मग शेवटी नवीन मूल्यांचा प्रसार केला. आता ही नवीन मूल्य काय होती लक्षात घ्या. नवीन मूल्य कुठली होती? जर ती विषमता होती, याच्या विरोधामध्ये काय आली? समता आली. ठीक आहे, समता बरोबर काय आलं? बंधुता आली. त्याचबरोबर काय आलं? समता, बंधुता, स्वातंत्र्यता. ठीक आहे, स्वातंत्र्य बरोबर काय आलं? तर स्वातंत्र्य, समता, स्वतंत्रता, बंधुता, स्वातंत्र्यता, विज्ञानवाद यासारख्या वृत्तींना त्या ठिकाणी, यासारख्या तत्वांचा प्रसार झाला. फ्रेंच राज्यक्रांती झाली, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं, यामधून मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा फ्रेंच राज्यक्रांतीमधून घोषित करण्यात आला, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. तर हे सर्व काय होतं? हे सर्व नवीन युगाचं त्या ठिकाणी द्योतक होतं, नवीन युगाची प्रवर्तक, नवीन युगाची प्रतीकं त्या ठिकाणी होती. तर या जाहीरनाम्यामधून रुसो, त्याचबरोबर कार्ल मार्क्स, त्याचबरोबर वेगवेगळे विचारवंत असतील, तर या सर्व विचारवंतांनी, जॉन लॉक होता, बेंथम होता, जॉन स्टुअर्ट मिल होते, हे सगळे युरोपियन्स त्या ठिकाणी जे होते विचारवंत, यांच्या लेखनामधून, यांच्या वृत्तपत्रातल्या लेखनामधून युरोपामध्ये लोकांचे विचार बदलले आणि त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, समतेचा पुरस्कार केला. याच्यामुळे ही जी नवीन तत्व होती संपूर्ण युरोपामध्ये पसरली आणि म्हणून त्या ठिकाणी एक ब्रदरहूड निर्माण झालं. त्यातल्या त्यात विजयघोषी वृत्तीला उत्तेजन देण्यात आलं. आता ही विजयघोषी वृत्ती काय? नीट लक्षात घ्या. विजयघोषी वृत्ती म्हणजे विजय मिळवण्याची वृत्ती. कुठल्या तरी प्रदेशावर जा, नवीन प्रदेशांचा शोध घ्या, तिथे जाऊन राज्य स्थापित करा, सत्ता विस्तार करा, इतर लोकांना आपला त्या ठिकाणी साम्राज्य खाली आणा आणि स्वतःच्या देशाला विजयी घोषित करा. या प्रकारची जी विजयघोषी वृत्ती होती यांना उत्तेजना देण्यात आलं. हेनरी द नेव्हिगेटर ज्याला म्हटलं जातं, स्पेनचा राजा होता, त्याने सागरी सफरींना उत्तेजना दिली.
सागरी सफरी मार्गे तुम्ही व्यापाराला उत्तेजना देण्यात आली, नवीन नवीन यांत्रिक शोधांना उत्तेजना देण्यात आली आणि औद्योगिक क्रांतीचा या ठिकाणी सुरुवात झाली. 1750 ते 1850 हा औद्योगिक क्रांतीचा कालखंड मानला जातो. या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंजिन्स तयार करणे, मशीन्स तयार करणे, विजेचा शोध लागणे, वाफेचं इंजिन, दगडी कोळशावर चालणारं इंजिन, वेगवेगळ्या मशीन्स या ठिकाणी चालू झाल्या. ही होती औद्योगिक क्रांतीची सुरुवात. औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, कमी वेळात कमी खर्चात कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन तयार करण्याचं तंत्र विकसित करण्यात आलं, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याच्यामुळे युरोपीय राष्ट्र सधन झाली. युरोपीय राष्ट्रांकडे त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी तयार झाली आणि या प्रोडक्शनला विकायला त्यांना पाहिजे होत्या बाजारपेठा आणि भारतासारख्या देशावर त्यांनी राज्य करून त्या बाजारपेठा काबीज केल्या आणि इथल्या लोकांना त्यांनी गुलाम बनवलं. तर ह्या औद्योगिक क्रांतीचा फायदा सगळ्यात जास्त 2 देशांना झाला, ते म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटन. या 2 राष्ट्रांचं खूप मोठं वर्चस्व होतं. फ्रान्स आणि ब्रिटन. फ्रान्सची आर्मी खूप जबरदस्त पॉवरफुल होती, ब्रिटनची नेव्ही खूप पॉवरफुल होती. या दोघांनी जगभरामध्ये लॅटिन अमेरिका असेल, उत्तर अमेरिका खंड असेल, अमेरिका असेल, त्या ठिकाणी आशिया असेल, आफ्रिका खंड असेल, या ठिकाणी जाऊन आपल्या वसाहती तयार केल्या. वसाहती म्हणजे साम्राज्यवादी वसाहती त्या होत्या. इतर लोकांना त्यांनी गुलाम बनवलं आणि आपल्या हातात सत्ता विस्तार घेऊन त्यांनी या 2 राष्ट्रांनी स्वतःची खूप मोठी प्रगती करून घेतली. आलेला पैसा, आलेली जेवढी एनर्जी असेल सर्व त्यांनी नवीन शोध लावण्यासाठी, नवीन यंत्र तयार करण्यासाठी, नवीन पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तो पैसा वापरला. आणि याच्यामुळे युरोप जो होता, हा युरोप याची स्थिती एशियापेक्षा, आफ्रिकापेक्षा किंवा भारतापेक्षा या ठिकाणी बलाढ्य होती. म्हणून भारतीय लोक त्या ठिकाणी युरोपियन शक्त्यांचं म्हणजे ब्रिटिशांचं त्या ठिकाणी आव्हान पेलू शकले नाही. त्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या अधीन जावं लागलं. मित्रांनो, लक्षात घ्या की युरोप जरी या विचारसरणीचा उद्गाता असला तरी सुद्धा ब्रिटिशांनी भारतामध्ये जी काही तत्व होती प्रसारित केली का? बिलकुल नाही. जर तुम्ही नीट इतिहास वाचला तर ते तुम्हाला समजेल की ही ब्रिटिशांनी जी नवीन मूल्ये होती ती प्रसारित केली. नवीन मूल्ये कुठली? समता, स्वतंत्रता, बंधुता यासारख्या ज्या काही नवीन मूल्ये होती जी फ्रेंच राज्यक्रांतीने होती त्याने ती प्रसारित केली नाही. तर ही का प्रसारित केली नाही लक्षात घ्या. पहिली गोष्ट आपल्याला आठवते, लॉर्ड वेलस्ली, आठवा मी शिकवलं होतं, त्याने 1799 मध्ये सेन्सॉरशिप ॲक्ट पारित केला होता. आठवते? वृत्तपत्रांचा सेन्सॉरशिप ॲक्ट. त्याच्यामध्ये काय दिलं होतं की सेन्सॉरशिप ॲक्टमध्ये तुम्हाला न्यूजपेपरचं नाव, न्यूजपेपरचं जो मुद्रक असेल, प्रकाशक असेल आणि संपादक असेल या तिघांचं नाव टाकणं गरजेचं आहे आणि शासनाला दाखवून तो पेपर आधी चेक करून द्यायचा. शासनाने त्याची परमिशन दिली तरच तो पेपर छापता येईल. हे का केलं होतं वेलस्लीने? तर त्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती झाली होती आणि फ्रेंच राज्यक्रांतीची ही तत्वे भारतीयांपर्यंत पोहोचू नये. भारतीयांपर्यंत पोहोचले तर भारतीय सुद्धा समतावादी होतील, एकमेकांचे भेद विसरून एकमेकांच्या गळ्यामध्ये येतील, एकमेकांच्या सोबत येतील आणि मग सोबत येऊन ते बंधुता निर्माण होईल आणि मग ते स्वातंत्र्यासाठी लढा पुकारतील, जो की ईस्ट इंडिया कंपनीसाठी घातक आहे. म्हणून कंपनीने सोय केली की यांना ही नवीन मूल्ये जी होती ती प्रसारित होऊ नये. दुसरी गोष्ट, त्यांनी प्रसार केला तर ख्रिश्चन धर्माचा जास्त प्रसार केला. त्यांनी धार्मिक सुधारणा या ठिकाणी व्हाव्या. बेंटिक सारखे काही लोक सोडले तर त्यांनी इतर जे काही गव्हर्नर जनरल्स वगैरे होते भारतात त्यांनी इतर इंटरेस्ट घेतला आणि धार्मिक सुधारणा वगैरे करण्यामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या फायद्यामध्ये फोकस केला. त्यातल्या त्यात त्यांनी काय केलं तर भारतातली जो प्रस्थापित वर्ग होता त्याच्याशी हातमिळवणी करून शोषण केलं. त्यांना माहीत होतं की या ठिकाणी धार्मिक सुधारणा कराल तर धार्मिक लोक जे होतील, या ठिकाणचे जे लोक असतील ते चिडतील आणि आमच्या धर्मामध्ये, आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतोय म्हणून ते आपल्या विरुद्ध लढा पुकारतील. तर असं न करता आपल्याला जर आर्थिक शोषण करायचं असेल तर इथले जे संस्थानिक असतील, ठीक आहे, इथल्या संस्थानिकांसोबत कोण असतील तर इथले जमीनदार लोक असतील, तर या जमीनदार संस्थानिक यांच्याशी हातमिळवणी करायची. हे कोण होते? हे त्या काळातले बलशाली लोक होते. तर त्यांनी या लोकांचा खूप फायदा करून घेतला, या लोकांना मर्जीत ठेवलं, या लोकांना फायदा दिला, या लोकांना हात नाही लावला. जमीनदार लोक जे असतील मोठे मोठे त्यांच्याशी हात मिळवणी केली, त्यांना त्या सायकलमध्ये तयार ठेवलं आणि या बलशाली लोकांचा, ज्यांचा समाजावर कंट्रोल आहे, समाज ज्यांच्या अधीन आहे, अशा लोकांच्या सोबत हात मिळवणी करून त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलं, सामाजिक शोषण केलं, धार्मिक शोषण केलं, सगळ्या प्रकारचं शोषण केलं. कारण हा जो इलाइट क्लास होता, अभिजन वर्ग होता, प्रस्थापित वर्ग होता, यांची स्थिती इंग्रज येण्याच्या आधी सुद्धा चांगलीच होती, नंतर सुद्धा चांगलीच होती. याच्यामुळे त्यांना काही जास्त फरक पडला नाही. फरक पडला गरिबांना, कारण गरीब आधीच्या काळामध्ये निदान 2 वेळेचं अन्न तरी मिळत होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जवळजवळ समजून घ्या 1770 मधल्या दुष्काळामध्ये 1/3 पॉप्युलेशन बंगालची जाते. इतकी भीषण परिस्थिती भारताच्या इतिहासामध्ये कधी नव्हती.
भारताच्या इतिहासामध्ये दरडोई उत्पन्न भारताचं आतापर्यंत जास्त होतं, ईस्ट इंडिया कंपनी आल्यामुळे ते कमी झालं. का कमी झालं? कारण ईस्ट इंडिया कंपनीने फक्त मर्जी राखली या प्रस्थापित वर्गाची, कारण या प्रस्थापित वर्गाच्या जोरावरच त्यांना भारतामध्ये राज्य करता येणार असं. 1857चा उठाव बघा तुम्ही, पटियाला असेल, हैदराबादचं राज्य असेल, शिंदेचं राज्य असेल, या सर्व राज्यांनी त्यांच्या विरोधात न जाता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली होती आणि त्यांना मदत केली होती. तर अशाच राज्यकर्ते, जमीनदार आणि इथला प्रस्थापित वर्गाच्या मदतीने ब्रिटिशांनी भारतावर इतक्या वर्ष राज्य केलं होतं, ही सत्यता आहे. भारतात फक्त ख्रिस्ती धर्माचा प्रसारावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्या ठिकाणी मिशनऱ्यांना उत्तेजना दिले, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी शाळांमध्ये काही उत्तेजना देणे, नवीन प्रकारचे कायदे करणे, यासारखे कामं त्यांनी केले. आणि पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की ब्रिटिशांच्या आगमनामुळे हिंदू व मुस्लिम नियम आणखी कठोर झाले. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं काय म्हणणं होतं की हिंदू असतील, मुस्लिम असतील, हे बदलत नव्हते का? तर ते बदलत होते. ज्यावेळेस मुस्लिम त्या ठिकाणी शासकांचं या भारतामध्ये आगमन झालं जे पण म्हणतो ते, त्याच्यानुसार काय झालं की ते इथल्या वेगळ्या संमिश्र संस्कृतीमध्ये त्यांची एक नवीन संस्कृती तयार झाली. त्याच्यावर भारताचा प्रभाव होता. भारतामध्ये सुद्धा हिंदू धर्म जो होता, जो पहिल्या शतकात होता तोच 5व्या शतकात होता का? तसा नव्हता. 10व्या शतकात तसा होता का? नव्हता. 15व्या शतकापर्यंत त्याचं स्वरूप बदललं होतं आणि 19व्या शतकापर्यंत तो बदलला होता. परंतु ब्रिटिशांच्या येण्यामुळे त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांना असं वाटलं की हे आपल्या धर्मावर आक्रमण करत आहे, म्हणून त्यांनी स्वतःचे नियम नीती ज्या असतील त्या अधिक जाचक केला. तर याच्यामुळे या ठिकाणी नियम आणखी कठोर झाले असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत आहेत. मित्रांनो, आता 19व्या शतकातला भारत नेमका कसा होता? 19व्या शतक तर म्हणजे 1800 चालू झालं होतं, 1800चं क्रॉस केलं होतं. आता आपण याच्या पुढे बघतोय बरं का. तर या 19व्या शतकामध्ये नेमका भारत कसा होता? ब्रिटिश आलेले होते, थोड्या प्रमाणात शाळा निर्माण झालेल्या होत्या. इथला जो जमीनदार वर्ग असेल, इथला जो श्रीमंत वर्ग असेल, यांची जी पुढची पिढी असेल, मुलं वगैरे असतील, हे शिकायला लागलेले होते. थोड्याफार प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला होता, पूर्णपणे झालेला नव्हता. तर अशा काळामध्ये काय झालं, परकीय राष्ट्रातील घटनांचा प्रभाव भारतावर पडत होता. कसा पडत होता लक्षात घ्या. फ्रेंच राज्यक्रांती झाली, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं, तर याचा प्रभाव काय झाला? तर इथले राजे महाराजे लोक जे होते, यांची मुलं असतील, जमीनदार लोक, कलकत्ता, बॉम्बे, मद्रास अशा ठिकाणी जे लोक राहत असतील, तर यांची जी काही संबंध होता हा ब्रिटिशांशी येत होता. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी, तिथल्या गव्हर्नरशी, तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांशी. तर यांची चर्चा होत असताना त्यांनी बऱ्यापैकी इंग्रजीमध्ये शिक्षण घेतलेलं होतं. इंग्रजीमधलं शिक्षण, त्यांना इंग्रजाची अक्षर ओळख होती. त्यातल्या त्यात काही लोकांना तिथे इंग्लंडमध्ये सुद्धा शिकायला पाठवलेलं होतं. तर याचा प्रभाव असा झाला की इंग्रजी वाचण्यामुळे न्यूजपेपर ते वाचत होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांच्या वेगवेगळ्या समारंभ असायचे, ते पुस्तकं इंग्लिश लोक वाचायचे, ते पुस्तकं यांच्या वाचण्यात आले होते. तर या सर्वमुळे घटनांचा प्रभाव या ठिकाणी पडला होता. काय घटना होत्या? फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल, त्यांना समजलं असेल की भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, तर त्या कुतूहलवश त्यांनी इंग्लंडची परिस्थितीचं अवलोकन केलं असेल की इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी सिस्टीम आहे, लोक निवडून दिले जातात, ते निवडून दिल्यावर एक मोठी संसद असते, पार्लमेंट असतं, त्या ठिकाणी जाऊन ते चर्चा करतात, कायदे पारित करतात. आणि राणी जरी भारताची राणी जरी इंग्लंडची राणी असली तरी ती नावाला राणी आहे. ओरिजिनल जी शासन आहे ते पंतप्रधानांच्या हातात आहे आणि पंतप्रधानांना जनता तिथून निवडून देत असते. तर ह्या गोष्टी ऐकल्यावर त्यांना कुतूहल वाटलं आणि अशी सुद्धा भारतामध्ये व्यवस्था असावी, सगळ्या लोकांनी मिळून लोक निवडून द्यावी आणि ते एका ठिकाणी येऊन त्यांनी कायदे वगैरे बनवावे. तर असे विचार भारतीय लोकांच्या मनामध्ये येऊ लागले. ते विचार करू लागले की ब्रिटिशांचा प्रभाव, त्या युरोपियन्स लोकांचा प्रभाव तिथे पडू लागला. फक्त ब्रिटनांचा प्रभाव झाला का? तर जर्मनीत काय होतंय, फ्रान्समध्ये काय होतंय, स्पेनमध्ये काय होतंय, अमेरिकेत काय होतंय, हे सुद्धा त्यांना कळू लागलं. याच्यामुळे ते शहाणी झाले. शिक्षणाचा प्रसार माहिती आहे, 1773मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला. त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्सने बऱ्यापैकी इथल्या बंगालची एशियाटिक सोसायटी काढली. इथे विल्यम जोन्स सारखे लोक होते, कोलब्रुक सारखे लोक होते. यांनी या ठिकाणी इतिहासाचं संशोधन करण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलली. मग या ठिकाणी इंग्रजीचा प्रभाव वाढला होता. आधी जर तुम्हाला शासनामध्ये यायचं, व्यवस्थेत यायचं, उच्च पदावर जायचं तर फारसी शिकणं महत्त्वाचं होतं. इंग्रज आल्यामुळे त्या ठिकाणी इंग्रजीचं स्थान घेतलं. मग इंग्रजी शिकल्यानंतर त्या ठिकाणी गणित, ठीक आहे, त्या ठिकाणी गणित, त्याचबरोबर विज्ञान यासारखे विषय त्या ठिकाणी शिकवायला लावू लागले. आधी ज्या पारंपरिक शाळा होत्या, 2 शाळा होत्या. एक तर संस्कृतमधली पाठशाळा असायची, ठीक आहे, आणि त्याचबरोबर काय असायचे, मदरसा असायचे. त्या ठिकाणी मुस्लिम लोक त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे. तर या दोघं ठिकाणी पारंपरिक ज्ञान दिलं जायचं. सायन्स काय आहे, सायन्सचं शिक्षण नव्हतं. गणित काय आहे, गणिताचं शिक्षण डिटेलमध्ये नव्हतं. नवीन पाश्चात्य शिक्षण पद्धती त्या ठिकाणी नव्हता. याच्यामुळे काय झालं
की शिक्षणाचा प्रसार झाला, नवीन शिक्षण जे आलं होतं, हे शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे ही लोक शहाणे झाली, हे तर्कबुद्धीचा विचार करायला लागली. बुद्धिप्रामाण्यवाद ज्याला म्हणतात, की माझ्या बुद्धीला पटेल तेच मी मान्य करेल, या वृत्तीला त्या ठिकाणी चालना मिळाली. आणि बुद्धिप्रामाण्यवाद झाल्यामुळे इथले जे भारतीय लोक होते शिक्षणाचा प्रसार घेऊन त्या काळामध्ये थोडाफार, पूर्ण तर नाही होता पण थोड्याफार प्रमाणामध्ये भारताचा शिक्षणाचा प्रसार झाला होता. आणि ज्यावेळेस 1850 नंतर, ठीक आहे, 1850 नंतर 3 विद्यापीठ तयार झाले, इंजिनिअरिंग कॉलेज आलं, ग्रँट मेडिकल कॉलेज आलं, कलकत्ता मेडिकल कॉलेज आलं, इतर ठिकाणी शाळा निघाल्या मोठमोठ्या ठिकाणी, पुणेसारखं शहर असेल, मग त्या ठिकाणी नाशिकसारखे शहर असतील, अशा ठिकाणी शाळा निघायला लागल्या. तर 50 नंतर 1850 नंतर त्या शाळांची संख्या वाढली, विद्यापीठांची संख्या वाढली, याच्यामुळे अजून लोक शिक्षित झाली. आणि जितकं जास्त शिक्षण होत होतं तितकं त्यांचा प्रभाव या ठिकाणी वाढत होता. आणि याच्यामुळे लोक शहाणी होत होती आणि तर्कबुद्धी आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोटीवर त्या गतकाळातल्या घटना, धर्मग्रंथ यांचा अर्थ लावू शकत होती. तर असा एक नवीन समाज तयार झाला होता. आणि इंग्रजांचा भारतीयांवर प्रभाव होता. का होता प्रभाव? इंग्रज लोक यायचे, इंग्रज लोक इथे बसायचे, उठायचे, ते समारंभ असतील तर त्या ठिकाणी भारतीय लोकांशी चर्चा करायचे. तर भारतीय लोकांशी चर्चा करणार कोणाशी करणार? त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी, मजुराशी तर जे चर्चा करत नव्हते, ते जमीनदारांचे मुलगा वगैरे कुठेतरी शिकायला गेला असेल, चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकलेला असेल, तर या लोकांशी ते चर्चा करायचं. चर्चा करताना भारतीय लोकांवर त्या इंग्रजांचा प्रभाव पडला होता, की जगामध्ये कुठेतरी काहीतरी चालू आहे आणि इंग्रज लोक जर आज आपल्यावर राज्य करताय तर ते याच कारणामुळे करताय की त्यांनी असं सायंटिफिक टेम्परचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. तर हा सर्व प्रभाव पडला. आणि मग या ठिकाणी सांस्कृतिक सामाजिक धार्मिक सुधारणांना या ठिकाणी वाव मिळाला. जे लोक शिक्षित झाले होते त्या शिक्षित लोकांनी या ठिकाणी सुधारणा करण्याचं काम हाती घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या चुक्तीप्रमाणे जे शिक्षित लोक झाले होते, भारतामध्ये एक मध्यम वर्ग तयार झालेला होता. या मध्यम वर्गाने, या बुद्धिजीवी वर्गाने जो काही धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा आहेत या सुधारणा करण्याचं काम हाती घेतलं. तर बघा, जेव्हा काही चळवळी आपण बघणार आहोत या एकतर 2 प्रकारच्या असतात. या चळवळी 2 प्रकारच्या असतात. कुठल्या 2 प्रकारच्या असतात? एकतर सुधारणावादी चळवळ आहे, की समजा हा एखादा धर्म आहे, समजा हा आहे हिंदू धर्म, तर या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. या हिंदू धर्मामध्ये कुठले कुठले दोष आहेत? सतीप्रथा आहे, केशवपण आहे, त्या ठिकाणी बालहत्या आहे, त्या ठिकाणी जाती व्यवस्था आहे. तर यासारखे जे दोष असतील हे दोष आपल्याला काढून टाकायचे. ठीक आहे, या दोष आपल्याला काढून मग आपला हिंदू धर्म जो आहे हा चांगला बनवायचा आहे. ठीक आहे, ही झाली सुधारणावादी चळवळ. यामध्ये एक तर ब्राह्मण समाज आहे, प्रार्थना समाज आहे. दुसरी चळवळ जी आहे ती पुनर्नवीकरण चळवळ आहे. या पुनर्नवी चळवळामध्ये कसं लक्षात घ्या की हा समजा हिंदू धर्म आहे. ठीक आहे, तर या हिंदू धर्मामध्ये आपल्याला काय करायचं आहे? या धर्मामध्ये आपल्याला जो जुना हिंदू धर्म होता वैदिक काळातला, समजा आर्य समाजाची काय विचारसरणी, जो वैदिक काळातला धर्म होता हिंदू धर्म, त्या प्रकारची परंपरा, त्या प्रकारचं राहणीमान, त्या प्रकारचे नियम आपल्याला आज फॉलो करायचे आहे आणि हिंदू धर्माला आपल्याला त्या काळातलं स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. उदाहरणार्थ देवबंद चळवळचं पण म्हणत होतं की 7व्या-8व्या शतकातला जो इस्लाम होता त्या इस्लामाचं स्वरूप आपल्याला आजच्या इस्लामला द्यायचं आहे. त्याचबरोबर वहाबी आंदोलन मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते वहाबी आंदोलन सुद्धा त्याच प्रकारचं आहे.